चला मॅच सुरू करायची आहे लगेचच. एक टीम आजच्या दिवसात आपल्याला क्वालिफाय करायची आहे, त्यामुळे आपण लगेचच मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ओपन करण्याकरता विघ्नेश साखलतोडे आणि जयेश गरचिका, जो पांडुरंग मोर पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर एका बाजूने टीम गणेशपुरी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्नाळा हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जयेश गरत पहिला बॉल खेळण्याकरता ऑफ्टमधनं खेचून मारलंय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत तेजसनं या बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावफलक 0वरनं 1 या आकड्यावर. आमिर भाई आपल्यासोबत मुख्य मंचावर उपस्थित आहेत. राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतोय. 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. विघ्नेश साखलतोडे आणि त्याच्या साथीने आपण जयेश घरतला पाहताय. गणेशपुरीकरनं पांडुरंग मोर पहिला ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. षटकातील पुढचा बॉल पांडुरंग मोरचा. ऑफ्टमवरनं उडवलंय बॉलला हवेमध्ये, क्षेत्र खाली निवडलंय. तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल गेला सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. नितीन होता तिथे वेगानं धावत आला. बॉलला फील्ड करत असताना बॉलनं अचानक आपली दिशा बदलली आणि त्या क्षेत्ररक्षकाची दशा खराब करत तो सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, या बॉलला प्रोटेक्शन जोपर्यंत दिलं जाईल, जोपर्यंत पेट्रोलिंग केली जाईल, धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा. 2 ओव्हरची मॅच आहे. 25-26 धावा, ज्या या खूप चांगल्या रन्स असतील, ज्याबरोबर खूप चांगली फाईट होईल. शाकिब भाई इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा सन्मान राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण मंचावरनं करतोय. इथे मात्र एक सिंगल घेण्याचा मनसुबा आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 7 वर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तदनंतर 7 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक राहत आहेत. बघूया येणाऱ्या 2 बॉल मध्ये कामगिरी कशी असेल, कशा पद्धतीचा खेळ असेल, रन्स त्या धावफलकावर कशा पद्धतीने वाढवल्या जातील. पुढचा बॉल आफ्टरमधनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल तिथे जर आपण पाहिला तर खूप जास्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा यावेळेस, माफ करा, एक सिंगल यावेळेस जोडली गेली. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 वर 5 चेंडूचा खेळ झालाय. पिचिंग जास्त बाहेर होती, त्याची छेडखाणी केली गेली आणि 1 रन आली. गणेशपुरी संघ सध्या अर्नाळाच्या विरोधामध्ये खेळ करतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे पांडुरंग मोरची. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा. उडवलाय यावेळेस बॉलला उंच हवेतनं बॉल चाललाय बिहाइंड द विकेट. एक मोठ्या फटक्यामध्ये षटकारामध्ये 6 धावा. प्रहार ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 14. शेवटचं षटक आहे. बघूया गोलंदाजीच्या ट्रॅकवर कोण येईल. नितीन येतोय. दुसऱ्या ओव्हर करता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. त्याला गोलंदाजी करता इथे बोलवलं गेलंय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. बरोबर.
नितीन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. ऑफ टॉम वरनं एक्स्ट्रा कव्हर कडे उडवलाय. संदेश बॉलला जज करतोय आणि तिथे तेजस गणेशकरनं हा कॉल स्वीकारला होता. संदेशनं आधी त्याला हात केला होता की इट्स माय कॅच, मात्र तेजस गणेशकर त्यानं हा झेल माझा आहे असं सांगितलं आणि तो झेल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे चुकी झाली आणि 2 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत एकंदर योगेश म्हस्कर, उमेश शाळदनकर आणि कुठे इथे उपस्थित होत आहेत, सर्वांचं स्वागत आहे. 1 धाव आली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 ऑन साईडला फटका चांगला आहे. यावेळेस मात्र संदेश पुन्हा एकदा प्रयत्न तर चांगले होते, मात्र 2 धावा त्या रोखता येणार नाही. 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 17 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या ओव्हर मधला. बघूया 4 बॉल मध्ये गोलंदाजी कशी राहील. नितीन जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. जयेश घरत त्याच्या विरोधामध्ये. स्ट्रायकर एंड कडनं एक षटकार जयेशच्या बॅटमधनं आलाय पांडुरंग मोरच्या विपक्षामध्ये. चांगला बॉल, गुणवत्तापूर्ण चेंडू. तो बॉल यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 17 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. या विकेट करता मुदतसर पटेल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल नितीन करता. मुदतसर पटेल यांच्याकडनं हे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. नेहमीच मुदतसर एक उत्तम दर्जाचे खेळाडू तर जरूरच आहेत आणि ते गणेशपुरी टीमला जेव्हाही चांगला परफॉर्म होतो त्यांच्याकडनं पारितोषिक असतं आणि मुदतसर यांच्याकडनं हे 500 रुपये असतील नितीन करता. खूप वर्षानं मुदतसरनं कमबॅक केलं, मात्र ते कमबॅक अगदी जबरदस्त होतं, ज्याची मिसाल तुम्ही देऊ शकता ना. असं कमबॅक मुदतसरनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केलंय. FDC कडनं खेळताना सातत्यानं खूप चांगली बॅटिंग करतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 17 धावा या राफलकावर आहेत. दर्जेदार चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर अमित तांडेल मैदानामध्ये आलाय. इथे मात्र सर्वांना गुंगारा देत बॉल विकेटच्या मागे चाललाय. जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, तिथे विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पडलाय. तो माघारी येतोय. अमित माघारी जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज प्रमोद लिली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होते. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक 19 या आकड्यावर स्थिर आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धाव्यामध्ये विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडला विघ्नेश साखलतोडे जो मैदानामध्ये आहे आणि प्रमोद लिली मैदानामध्ये आलाय. नॉन स्ट्राईक एंड कडे असेल, मात्र स्ट्रायकर एंड कडे विघ्नेश त्याच्या विरोधामध्ये नितीन. चांगला बॉल, निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावर धावसंख्या 19. विजया करता 20 धावसंख्येचं लक्ष आहे ते टीम गणेशपुरी करता. बघूया या 20 धावांचं लक्ष कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेलं जाईल ते उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. मात्र यानंतर जे मॅच त्याचा टॉस तो आपण इथे करणार आहोत.
उत्तन या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. एका बाजूने जर आपण पाहिलं तर राहुलजी भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत, राहुल भोईर बिलोशी यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. ध्रुवी 11 घोटगाव. तर दुसऱ्या बाजूने विपुल पाटील यांच्या माध्यमातून आरपी लायन्स धानिव हा संघ आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपल्याला तिथे टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. आज चांगले संघ ज्यांना पराभवाची चव निश्चित चाकावी लागली आणि यालाच क्रिकेट म्हणतात. आज सगळेच चांगले आहेत. आजच्या दिवसात कुणीही कमकुवत किंवा कुणीही मजबूत असा नाहीच आहे. प्रत्येक संघ इथे अगदी तुल्यबल्य आहेत. प्रत्येक संघ चांगला खेळ दाखवण्याकरता ओळखले जातात आणि ते सर्व संघ इथपर्यंत आलेत, त्यांचा खेळ दाखवला. ज्यामध्ये जर आपण पाहिला तर उत्तनला पराभव स्वीकारावा लागला. तर नंतर बिरवाडी संघ पराभवाच्या छायेखाली गेला. कैलास पाटील आयोजकांच्या मधलेच एक आहेत आणि दोन दिवसाआधीच त्यांच्या 2-4 झालेत आणि उद्या त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि ते टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत जॉईंट होतात. चला बॅटर गणेशपुरी आपण मैदानामध्ये यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. अशोक जाधवच्या साथीनं मयुरेश पाटील मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. एक तगडी मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते. चांगली मॅच निश्चित प्रेक्षकांना अनुभवता येईल. एका बाजूनं गणेशपुरी आहे तर दुसऱ्या बाजूनं आपल्याला अर्नाळा संघ पाहायला मिळतोय. एकमेकाच्या विरोधात खूप वेळा खेळलेत हे संघ. मात्र आज या मॅच मध्ये कोण जिंकेल ते आपल्याला बघायचंय. आरपी लाईन धानिव विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. फलंदाजी करण्याकरता इथे निमंत्रण दिलंय ते टीम घोटगावला. मॅच सुरू करा, खूप उशीर होतोय. जास्त वेळ आपल्याला परवडणारा नाही. एक टीम आपल्याला क्वालिफाय करायचीच आहे. आज एक टीम आपण क्वालिफाय करणार आहोत. उद्या एक गाव मधनं एक टीम क्वालिफाय होईल या स्पर्धेत. या वर्षी फक्त एक गाव एक संघ त्यांनाच प्राधान्य आहे. ओपनच्या संघांना प्राधान्य नसेल. एक गावच्या तगड्या टीम त्याकरता या स्पर्धेमध्ये जॉईन झाल्यात. त्या सर्वांचं स्वागत आणि उद्याही आणखी तगड्या टीम्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. उत्तरार्धाचा खेळ आणि या उत्तरार्धाच्या खेळामध्ये पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर अमित तांडेल, समोर अशोक जाधव. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे अशोकच्या बॅटमधनं. एक सिंगल तिथे कन्वर्ट झाली. डबल करता कॉलिंग मात्र योग्य फेकी, योग्य कलेक्शन. त्यामुळे एकच धाव ही धावफलकावर जोडली जाते. एकेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव धावफलकावर जोडली जाते. अमित तांडेल आणि मयुरेश पाटील या दोघांमधला खेळ यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. मॅच अगदी तगडी होईल. 20 धावसंख्येची मॅच आहे आणि निश्चित खूप चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. अमित मयुरेश पाटील करता. यावेळेस मयुरेश पाटीलनं उडवले बॉलला आणि फेकून दिलंय मिडविकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक आलाय. षटकार 6. मीटिंग करता वेळ नसेल. आपल्या इनिंगचा पहिला बॉल फेस करत असताना अमितच्या विरोधामध्ये मयुरेश पाटीलनं हा दर्जेदार फटका खेचलाय. षटकारामध्ये बॉलला तिथे कन्वर्ट केलं. या 6च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 7 या आकड्यावर. पुढे चेक डाऊन साईडला फटका चांगला आहे. मिडविकेटच्या जवळपास खेळलाय बॉलला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकून 8 वर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 8 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमित त्याच्या विरोधामध्ये अशोक जाधव. एक चांगलं बॅटल इथे प्रेक्षकांना निश्चित पाहायला मिळेल.
बघूया अमितच्या विरोधामध्ये अशोक जाधव कशा पद्धतीने फलंदाजी या डावामध्ये करताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र तिथे फटका तेवढासा प्रॉपर कनेक्ट नाहीये. जोपर्यंत चार्ल्स गावड्या बॉलवर आलाय चार्ल्स आणि जोपर्यंत त्यानं रिटर्न केलं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावून पोचते ती 10 या आकड्यावर. धावसंख्या 10 प्रतिशतक 10 जोडायच्या आहेत आणि इथे 10 धावा धाफलकावर जोडल्या गेल्यात. अमित आणि अशोक जाधव दोघांमधला संघर्ष सध्या सुरू आहे. अशोक जाधव यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रॉपर मिडल नाहीये. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल आणि एकावरच समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीने धावसंख्या 11वर. 5 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर 11 धावा दाफलकावर आहेत. मयुरेश पाटील 7 बॉल आणि विजयाकरता आता 9 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल अमित कडनं मयुरेश पाटील करता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकलिपला खाली केलं. सिंगल मध्ये लक्ष केंद्रित केलं. डबल करता कॉलिंग आहे आणि वेगानं इथे अशोक जाधव त्याला माघारी परतवलं गेलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 6 आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 8. रनआउटची विकेट. अशोक जाधव याच मैदानावर रनआउट झाला होता आणि खूप काही चित्र त्यानंतर घडलं होतं. इथे तो माघारी परतला रनआउटच्या स्वरूपाने. नवीन बॅटर विकी काळे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. सहा चेंडू 8 धावा. विकी स्ट्रायकर एंडकडे असेल. त्याच्या विरोधामध्ये विघ्नेश. निर्णायक षटक असेल हे विघ्नेश कडनं जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. येणारे 6 बॉल विजयाकरता 8 धावसंख्येची गरज. विकी काळे जॉन स्ट्रायकर इन. एक रंगतदार मॅच इथे प्रेक्षकांना निश्चित पाहायला मिळेल. यानंतरच्या दोन्ही टीम सज्ज राहायचे. टीम आरपी लायन्स धानेव आपण क्षेत्ररक्षण सजवण्याकरता रेडी राहायचंय. या ओव्हर नंतर लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. विघ्नेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर विकी काळे स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना. यावेळेस कल्लाक अप्रतिम फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल विकीला. जे डिस्टन्स क्लिअर करायचं होतं ते करू दिलं नाही. जयेश घरत त्या क्षेत्रामध्ये होता आणि जयेश घरतनं एक चांगला कॅच टिपलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. जे नवीन फलंदाज मैदानामध्ये जितू भोपी उशिरानं मैदानामध्ये आलाय. जो बॅटिंग करण्याकरता नेहमी 1 डाऊनच्या स्वरूपानं किंवा ओपनिंगच्या स्वरूपानं आपण पाहतोय. आज 2nd डाऊन मध्ये तो मैदानामध्ये आलाय जितू भोपी. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत. 5 रन्स बनवायचे आहेत 8. ही मॅच रंगतदार होणार आहे यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एकमेकाचा खेळ जाणतात. गुणवत्ता ठाऊक आहे. लढणारे संघ आहेत हे महत्वाचं आहे. ते लढतात शेवटच्या क्षणापर्यंत. येणारे 5 बॉल 8 धावसंख्येची गरज. जितू भोपी मैदानामध्ये. यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये बॉलला उडवलंय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एकावरच इथे समाधान मानले गेले आणि एक या धावसंख्येने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 13वर. विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 4. मयुरेश पाटील या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग त्यानं जरूर केली आहे. विघ्नेश साखलतोडे. विघ्नेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे.
मयुरेश पाटीलच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल. हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईडचा इशारा, लाईन टू लाईन वाईड आहे, त्यामुळे हा वाईड असेल. आता 6 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 4. विघ्नेश या खेळाडूला आपण सातत्याने खेळताना पाहिले. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो, एक गावचं फॉर्मॅट असो, यावेळेस मात्र त्याच्या विरोधामध्ये आक्रमणाचा प्रयत्न. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली. आता मात्र 3 बॉल 6 धावसंख्येची गरज. मॅच इथनं ही टर्न होऊ शकते. चला नवीन बॅटर आपण लवकर मैदानामध्ये यायचंय. संदेश नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 4. रन्स बनवायचे आहेत 6. 3 बॉल शिल्लक आहेत, माफ करा. 3 चेंडू आणि 6 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. संदेश जो मैदानामध्ये दाखल होतोय फलंदाजी करण्याकरता, बघूया कशा पद्धतीनं बॅटिंग करेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विघ्नेश आहे. बॉल चेक करणं काय असतं, खरं तर एक खूप मोठा किस्सा आहे टेनिस बॉल क्रिकेट मधला, म्हणून ते बॉल चेक केले जायचे पूर्वी. आता तो एक स्टाईल बनले. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा आहे आणि डायरेक्ट हिट लावली आहे विघ्नेशनं. विकेट मिळते आहे. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. पूर्वीच्या काळी बॉल बरोबर छिडखाणी व्हायची. पूर्वी क्रिकेटमध्ये लाईव्ह नव्हतं किंवा अन्य गोष्टी नव्हत्या, तेव्हा चेंडू बरोबर छिडखाणी व्हायची. पिना मारला जायचा असं म्हटलं जायचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मारला जायचा, खूप वेळा व्हायचं ते, तेव्हा लाईव्ह नव्हतं किंवा, आणि म्हणून मग तेव्हा बॉल चेक केला जायचा षटकार मारल्यानंतर बॉल मैदानाच्या बाहेर. ती स्टाईल काय तिथनं मग नंतर गेलीच नाही, ती कंटिन्यू राहिली. आता काय तसे प्रकार होत नाही, लाईव्ह आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मात्र फलंदाज षटकार मारल्यानंतर बॉल चेक केल्याशिवाय तो पुन्हा बॉलरकडे आताही देत नाही. चार चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 धावा दाफलकावर आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पूर्वी काम म्हणून वापरलं जातं, आता स्टाईल म्हणून वापरलं जातात. पुढचा बॉल विघ्नेश जितू भोपी करता. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीची कामगिरी पंचांनी पूर्ण केली. इशारा केला इथे वाईटचा. आता विजया करता इथनं जर आपण पाहिलं तर 2 बॉल 5. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. विघ्नेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होताना जितू भोपीच्या विपक्षात. यावेळेस मात्र जितून चांगला फटका सजवलाय. तिथे बॉल चाललाय सीमारेषा पार. आता 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. 1 चेंडूत 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि बॉल अतिरिक्त हाईट घेतले, अवाक्य बाहेर होता, खूप जास्त बाउन्स होता आणि त्यामुळे तो चौकारामध्ये परावर्तित झाला. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. मॅच बॅलन्स. आता 1 बॉल 1. रन बनेल की रोखली जाईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे एका बॉल मध्ये 1 धाव इथे टीम गणेशपुरीला बनवावीच लागेल. 1 चेंडू आणि 1 धाव. विघ्नेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर, जितू भोपी त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंडवर. चला मॅच ऑन करा. फिल्डिंग मध्ये जो काय बदल करायचा तो लवकरात लवकर बदल करून मॅच सुरू करा. फलंदाजाचे शेजारी वाढले तसं म्हणायला हरकत नाही. बिलकुल अंब्रेला टाईप हे क्षेत्ररक्षण आहे. एखादी छत्री ज्या पद्धतीनं आपण डोक्यावर धरतो ना, अगदी तसा तिचा व्यास असतो, अगदी त्या पद्धतीनं इथे गोल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेची गरज आहे.
एक चेंडू एक धाव, निर्णायक बॉल, काय ती एक धाव येईल. चला मॅच सुरू करा, वेळ कमी आहे आमच्याकडे. एक बॉल मध्ये एकेची गरज आहे आणि काय घडेल ते बघायचं. विघ्नेश आणि इथे रनआउटची विकेट. जितू भोपीनं चुकी केली आणि इथे विजयी झाली टीम अर्नाळा. अर्नाळा या टीमला या रंगतदार विजयाच्या, चित्त थरारक विजयाच्या लक्ष शुभेच्छा.